सतीश एडगे, आयकॉन खेळाडू किरण लटके आणि विशाल संघमालक संघ स्वरा फायटर संघमालक विजय वायकोळ आणि आयकॉन खेळाडू संग्राम नाकरे आणि दुसरे आयकॉन आहेत अक्षय चाळके. हे सर्व खेळाडू तुम्हाला एससीएल सीझन 7 मध्ये डे आणि नाईट फॉर्मॅट मध्ये खेळताना पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल असेल अशी असणारी स्पर्धा. यामध्ये सावेत बॉल नंदू बाळस्कर यांचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पहिल्या बॉलवरती सफलता. नंदू बाळस्कर गोल्डन शिकार ठरतायत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करतोय बदल. ऐकूयात रोशन संधे सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकला. सामना 3 षटकांचा आहे. ठाणेवाडी आणि आयरेवाडी या दोन टीम मध्ये नक्कीच LBW ची अपील केली होती परंतु अपील फेटाळली आहे. बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. विशाल आणि किशोर ही जोडी आहे. फुल टॉस चेंडू बॅटची गडा चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती बॅट कट आहे. धावसंख्या आपण बघू शकाल 1-1 ही धावसंख्या आहे. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना सुरू आहे. VRCS आयरेवाडी आणि ठाणेवाडी या दोन टीम मध्ये. परफेक्ट यॉर्कर बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल काय घडलंय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. VRCS आयरेवाडी या टीमला फलंदाज किशोर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन दीपक आहेत. दीपक येतोय नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. समर इन डिलिव्हरी. बॅट्समन बीट कीपर देखील बीट झाले होते. शॉट फाईन लेगला. फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि इथे हा डॉट बॉल. 2-1 ही धावसंख्या आहे. VRCS आयरेवाडी बुरंबाळ या टीमची. फुल टॉस चुकीला माफी नाही. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे VRCS बुरंबाळ या टीमची 2-7.
बॅटची गडा सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय फलंदाज झाले बाद. माघारी परतावं लागेल दीपक. 0 बाद. किरण येतोय नवीन फलंदाज. हाफ ट्रॅकर चेंडू लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 8. 3 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच बाळूमामा स्पोर्ट्स मानचावाडा आणि SCS गावडी पंधारेवाडी या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 3 षटकांचे सामने आहेत. धावसंख्या आहे आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती. गोलंदाज शिवाजी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत आणि पॅड वरती या चेंडू ब्रेक झालाय हे सांगत असताना पंच. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 8. 3 षटकांचा सामना आहे. सलग 2 सामने जिंकलेले आहेत. नक्कीच भीमज्योत क्रिकेट संघ कुंभवडे या टीमने आणि बक्षीस पात्र ठरलेलं आहे. यावेळी ड्राईव्ह करतात लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण. अमोल येत आहेत फार वेगाने आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडस निराश केलंय ते म्हणजेच या मॅच मध्ये धावा येत नाहीयेत. अपिश करण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग. क्षेत्ररक्षक आले. झेल घेण्याचा प्रयत्न आणि बाबासाहेब आलेकर यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार. डीजे मास्टर धावसंख्या आहे 14. टॉस आपण करतोय. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच SCS गावडी पंधारेवाडी या टीमने टॉस जिंकलेला आहे या पुढीलच्या मॅच मध्ये. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. धावसंख्या आहे 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटकामध्ये बघूया किती धावा बनवतायत आणि किती धावांचं टार्गेट सेट करतायत. आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने बाबासाहेब आलेकर यांचं, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि या दुसऱ्या मॅच मध्ये त्यांचं भव्य स्वागत केलंय. षटकार आलाय. धावसंख्या आहे 22. 22 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकाची सुरुवात षटकाराने केली विशालने.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगला चेंडू आपण पाहिला आणि डॉट बॉल येतोय. धावसंख्या 22 धावा. आणि यस फिंगर अप फलंदाज झाल्या बाद ही गोल्डन विकेट मिळवली आहे विशाल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज आहेत आकाश येत आहेत. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट मिळवली आहे. बाबासाहेब आलेकर एक्सपिरियन्स आहे. फुलटॉस चेंडू ऑन साईडला स्वीप करतायत डीप मध्ये. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी आणि या स्टंपला त्यांचा पाय लागला होता, त्यामुळे हा चेंडू असेल नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी बाबासाहेब आलेकर करतायत, परंतु नशीब साथ देत नाहीये. धावसंख्या आहे 25 धावा. फ्री हिट. बॅटच्या आतली कडा आहे. धावबाची संधी आणि मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या 26 धावा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या आहे 26. VRCS बुरंबाळ आणि श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी या दोन टीम मध्ये हा सामना लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय आणि शेवट गोड गेलाय. लगावलाय षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 आणि 33 धावांचं टार्गेट सेट केलंय ठाणेवाडी या संघासमोर VRCS बुरंबाळ या टीमने. चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण आणि फलंदाज देखील पाठवायचे आहेत. 33 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. बघा विनंती असेल गुणलेखक आपण या. निर्णय करायचा आहे. विनंती असेल SCS गावडी पंधारेवाडी या टीमला.
निर्णय क्षेत्ररक्षण फिल्डिंग फर्स्ट. अक्षय आणि शिवाजी ही जोडी आहे. 33 धावा बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. 16 धावा आल्या अंतिम षटकामध्ये बाबासाहेब आलेकर यांच्या गोलंदाजीवरती आणि त्या धावा उपयुक्त ठरतील या सेकंड इनिंग मध्ये. तेहतीस धाव बनवायचे आहेत अक्षय आणि शिवाजी ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय, त्याला साथ देतोय शिवाजी आणि गोलंदाजी मार्कवरती किशोर. दोन्ही संघांना देऊया आपण या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. फुल टॉस ड्राईव्ह करते गॅप मधून, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय अक्षयच्या बॅट मधून. हा पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय आणि धावसंख्या आहे 4. फुल टॉस चेंडू आहे आणि बॅटची गळा सीमारेषेच्या दिशेने, लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. पुढे आले होते फलंदाज, तेच पाहिलं पंचांनी देखील, कारण की हा चेंडू खेळण्यासाठी ते पुढे आले होते. अक्षय ने 2 चौकार लगावलेत. धावसंख्या आहे 8. 16 चेंडू आणि 25 धावा. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका आणि हा येतोय. पाहावं लागेल चौकार आहे का पंच? येस चौकार आहे. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं डीप मध्ये आणि सलग चालाय. हा तिसरा चौकार. बारा फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्न सुरुवात. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. 14 चेंडू 21 धावा अजून बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी ठाणेवाडी या टीमला. श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी आणि सामना सुरू आहे VRCS बोरंबाळ आयरेवाडी या 2 टीम मध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि बॅक टू बॅक येतोय हा दुसरा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची अजूनही गरज आहे ठाणेवाडी या टीमला. क्या बात है. स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पॅच, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. षटकार येतोय अक्षयच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 15.
मॅच 12 चेंडू बनवायच्या धावा 15 या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ ठाणेवाडी या टीमने. नंदकुमार येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये मेडन षटक हाताळलं होतं आणि याही मॅच मध्ये सुरुवात खूप चांगली गेली आहे. आलाय हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू बनवायच्या धावा 15 या मॅच मध्ये ठाणेवाडी या टीमला बक्षीस पात्र हा सामना आहे. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. मी आधीच उल्लेख केलाय की पहिल्या मॅच मध्ये मेडन षटक हाताळलं होतं आणि याही मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. 10 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही गरज आहे. शिवाजी आणि सलग चालाय हा तिसरा डॉट बॉल. 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज नंदकुमार या षटकामध्ये आणि या मॅच मध्ये वापसी करून दिली VRCS बुरंबाळ या टीमला. 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 15. 9 चेंडू 15 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगते या दोन संघांमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डर क्या बात आहे. 4था चेंडू आलाय डॉट आणि त्यामध्ये विकेट मिळवली. शिवाजी 0 वरती बाद. सात चेंडू 15 धावांची गरज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आणि पुन्हा एकदा मेडन षटक येईल का? टाळ्या होऊन जाऊ द्या नंदकुमार यांच्यासाठी. गोलंदाजी आवडली असेल तर या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. झेलची शक्यता आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. आणि अक्षयने काय केलंय? प्रश्न पडलाय. 2 धावा झाल्या असत्या परंतु एकच धाव मिळते चेंडूवरती. टाळ्या होऊन जाऊ द्या. एका धावेची षटक हाताळलंय आणि 2 विकेट देखील मिळवले. नंदकुमार यांनी या मॅच मध्ये VRCS बुरंबाळ या टीमला पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. कारण की 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 14. चला सामना स्पीडअप करायचा आहे.
6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. अजय स्ट्राईक इनला आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. दीपक या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू बनवायच्या धावा 14. चेसिंग कंपल्सरी आहे. बघा विनंती असेल, जास्त वेळ होतोय. VRCS बोरंबाल या टीमला ही सूचना असेल, जास्त वेळ घेत आहेत. दीपक गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फुलटॉस आहे. बॅटची कडा आणि शॉट टर्मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. नो +1 मिल्टीला 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. फर्स्ट बीमर चेंडू हाताळलाय दीपकने आणि फ्री हिट आहे. स्ट्राईक इनला येतोय अक्षय ऑन स्ट्राईक. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा. फ्रीटच्या चेंडूवरती धाव घेत नाहीये अक्षय, कारण की अक्षयला माहिती आहे जर मी हे 6 चेंडू खेळून काढले तर नक्कीच हा सामना मी जिंकून देऊ शकतो. हा आत्मविश्वास अक्षयला आहे. आणि आलाय हा डॉट बॉल. 7 चेंडू आणि 18 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अक्षय. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये दीपकने हा चेंडू अडवलाय आणि येतोय हा डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 2 षटकार मारायचे आहेत. गावडी टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली या पुढीलच्या मॅच मध्ये. डेट चेंडू घोषित करतायत. 4 चेंडू शिल्लकाने जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. आणि इथे हा व्हाईट बॉल. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. गोलंदाज दीपकला आपण पाहतोय ज्याने पहिला चेंडू बीमर हाताळला होता आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय. एक व्हाईट बॉल देखील आलाय, परंतु सामना अजूनही संपला नाहीये. 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. इनफिल्डच्या वरून खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय स्लीपर कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय अक्षयच्या बॅटमधून. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. थँक्यू सो मच. येणारे 3 चेंडू 7 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. लॉफ केला चेंडू. क्षेत्ररक्षक विशाल ने काय केलंय आणि अक्षय देखील काय करतोय हा प्रश्न पडला. धाव घेत नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. ठाणेवाडी या टीमला 2 चेंडू कंपल्सरी बनवायचे. धावा 7. दोन चेंडू आणि 7 धाव बनवायचे आहेत.
आणि धाव घेतली नाहीये आणि येतोय डॉट बॉल. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. 12 चेंडू आणि 15 बनवायच्या होत्या. अवघ्या एका धावेचं षटक हाताळलं नंदकुमारने आणि तिथून सामना टर्न झाला. आणि शेवटच्या बॉलवरती येतोय षटकार आणि एका धावेने हा सामना पराभूत झालेले आहेत. स्कोर लेवल नक्कीच सामन्याचा नियम जिंकलेला आहे तुषार सर आणि सामना पराभूत व्हावं लागतंय. ठाणेवाडी या टीमला अभिनंदन. VRCS गोरंबाल या टीमचं आणि हार्ड लक ठाणेवाडी संघ